नमस्कार मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता मी बनवत आहे केक. मी तुम्हाला दाखवेल बघा. रसमलाई केक बनवत आहे. क्रीम, रसमलाई आणि उरलेला स्पंज ठेवलेला आहे. तिथे साखर पाणी आहे, पण मी साखर पाणी टाकणार नाही आहे. जर रसमलाईचं जे मिल्क आहे ना तेच इथे टाकणार आहे. आणि कमी केलं कारण की केक कसं सॉफ्ट पाहिजे ना, कमी केलं तर मग साखर पाणी टाक. तुमच्यासोबत बोलता बोलता माझा केक पण कंप्लीट झाला आहे. कसं वाटतंय तर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. काल पण रसमलाई केकचा ऑर्डर होता, पण मी काल ना व्हिडिओ शूट नाही केला होता कारण की तो खूप टायमावर द्यायचा होता एकदम. त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायसाठी कसं थोडासा 5-10 मिनटाच्या आधीचा वेळ काढत जावं, मग मोबाईल सेट करायचा, मग आणखी काढायचा, असं असतं ना. त्याच्यामुळे मी डायरेक्टली केला तो आणि देऊन दिला. तर मी कालचा पण फोटो टाकेल आजच्या व्हिडिओमध्ये. कसं वाटतं? तर हा आहे कालच्या केकचा व्हिडिओ. मी कालचा घाईघाईमध्ये केला होता, म्हणून मग मी आत्ता तो तुम्हाला व्हिडिओ दाखवते, म्हणजे डिझाईन दाखवते त्याची. आमच्या झाडाला किती मोठ्या शेवग्याच्या शेंगा लागलेल्या होत्या, तर माझ्या मिस्टरने आत्ताच तोडलेल्या आहे. तर मंडळ
आणि थोडासा रेड कलर यायसाठी हळद टाकणार आणि 2-3 लाल मिरची टाकणार. मिरची ना थोडे कडक होऊ देते, म्हणजे जेवण करताना ना जसं आपले दही मिरची लागतात ना तसे वाटले पाहिजे, म्हणून मी ते थोडे म्हणजे जास्त ब्राऊन होऊ देते, म्हणजे जळल्यासारखे होऊ देते आणि त्याची फोडणी दिली डाळमध्ये तर छान वाटते, टेस्टी वाटते. हे बघा दिसतं आला मस्तपैकी भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली. आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.